ए नंदू इकडे बसा तिकडे बसू नका इकडे बसा बस हा इकडे बसा ऐका हा बारुडी तुमच्यासाठी जायचं लगेच आता नसतंय तानाजी काय म्हणतोय संपला खेळ तुझा रे हे आवाज करा बाई काय म्हणते उष्णा उसाना आणू नका या अवसानाच्या वावटळ आली तर उडून जायची बाई झाली आहे आणि मला अवसानाचं शिकवाली बाई ह्याचं म्हणलेलं बरोबर आहे कारण ह्याला पिढ्यानं पिढ्या घराला कुस्त्यात गेलाय पुळूजवाडीला पिढ्यानं काय झालं माझ्यावर सकाळला देऊ नका बरोबर करा हा कारण पिढ्यानं पिढ्या ह्याचा घराणा कुस्त्यात गेलाय ना तानाजीचा त्यामुळे ताकद आहे फडात गेलाय आणि कवा पाडून आला नाही कुणाला दुसऱ्या परिवारला आपण पडून येणार नाही बैलानं मारले म्हणून सांग ना ही पुळजचा काय सांगतोय का बसा हो माने घालून बसा तुम्ही मला राव डिस्टर्ब करला वाढून धरलं काय सांगितलं शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आणि आलाय तानाजीराव माझ्याला मागू लागला तुझ्या आईने नाव तानाजीराव ठेवले आईनं का मावशीनं आलाय तानाजीराव म्हणतो अरे विलासराव निघून गेला खुर्ची पाय आबा गेले खुर्ची पाय विलासराव गेले आबा गेले मुंडे साहेब गेले आता अजितराव गेले आता तुझा नंबर आहे तानाजीराव म्हणतो तानाजीराव एवढा अहंकार उन्हानं पांढरं झालं नाही आता पाणी घेतो बोला स्वप्न पडेल गे मला काय पावसान के म्हातार नाचा लागले धाकल्या भावाच्या जेवावर खाऊन उड्या मारतो आम्ही कष्टाने जगणारी माणसं कष्टाने की 2 आठवडे पाणी होतं माझ्या गावात पावसाचं ही लांबन मजा बघत होता वाहून गेला घाट काय लय अभ्यास केला
लग्नाला निघाला बायकोला घेऊन. होय तानाजी चुलत मेहुणीचं लग्न, बायकोला गाडीवर बसवलं ना आपण गाडी चालवायला. पंढरपूरच्या कोपऱ्यात आला, सांगोला रोडला खड्डा होता. एक गाडव चालू तर खड्ड्यात गाडी गेली. बायको माग पडली की बिचाऱ्याची पडलीची पडली, पायच मोडला घेऊ. 11:30 वाजल्या पाय मोडला. आता करायचं काय? पाय मोडला, आता नेमकं करायचं काय? बायकोचं म्हणणं मला दवाखान्याला न्या आणि हे जर म्हणणं मला लग्न गाठवल्याशिवाय भाग ना. कारण मेवण्याचा आयर बुडते ना, आयरची आशा. बायकोचं म्हणणं दवाखान्यात न्या. नेलं दवाखान्यात, बसवलं इकडे तिकडे, ह्याला बसवलं. बायकोला डॉक्टरने विचारत आई काय झालं? गडबडीत लग्नाला चालला होता, खड्ड्यात गाडी गेली, पाय तिथं मोडलाय माझा. ठीक आहे म्हणले, तपासणी चालू झाली, काय गोळ्या औषध सलाईन चालू झाली. पण डॉक्टरने निदान चांगलं केलं. काय केलं? डॉक्टर म्हणले इथं पाय मोडला आणि ऑपरेशन करावं लागतंय. आता गड्यान डोक्याला हात लावला, लग्न तर गेलीच, पण इथं 1,00,000-2 लाखाला मातीत घातल्याशिवाय आता बायको सोडत नाही. ह्याचा निराश विचार केला त्यानं. कारण बायकोनं 1,500 रुपये जमवून भारी पंजन पायात घातलं होतं लग्नासाठी. होय सर, लाडक्या बहिणी ह्याच्या मंडळीने 1,500 जमवून भारी पंजन घेतलं. ती पंजन ऍक्सिडेंट झाल्यावर त्या खड्ड्यात पडलं आणि डॉक्टरला काही ऑपरेशन करायची. डॉक्टरला काय म्हणली गाड्याची मंडळी? डॉक्टर भाऊ, ऑपरेशन करण्याबद्दल माझं दुमत नाही, पण मला आधी शीतनं पळत जाऊ द्या आणि तिथलं त्या खड्ड्यात पडलेलं पंजन घेऊ द्या. पायात पंजन घालते आणि मग ऑपरेशनला ये. तुझ्या आयुष्यात खरायला हे पैसे घालते. कुणाचं बी काम नाही. मागास सांगितली कला आहे. कला तर चला ना तर बिगर नारळाचा हाला. ही सगळी कला आहे. सरला सांगितलं होतं तानाजीला, सर लय दम देऊ नका, कारण हा पंढरपूरचा बादशाह आहे आवाजाचा, पंढरपूर तालुक्यातला. सरला सांगितलं, सरनं मला फोन केला, असा असा कलाकार आहे आणि तू म्हणलं, पण तुम्ही काय बोलला का? होय जरा बोललोय मी. बोलू नका म्हणलं, माझ्यावर जबाबदारी लागली आणाची तानाजीला. कारण ज्याला अवसान कमी आहे त्याला रागीट स्वभाव आहे. बोलल्याबरोबर आलोय मी. सरला ताकद जादा आहे आणि ह्याला कमी आहे, त्यामुळे ह्याला राग लय. शिवला है सर मला लय बोलले, तू तानाजी घाबरे, माझ्या मागे मी हाय, तू माझा ऐक. म्हणलं ठीक आहे दिनकर तात्या, माझं ऐकून मला म्हणतो म्हातारा झालाय, तुझं काय काम आहे? खानगी हुलग उगो म्हणलो परा पाटील हायत झोप येत. सर कुठनं? उस्मानाबाद, कोळगे ताई गाव केशेगाव, तिथून इथं आले त्या ताई आणि मला म्हणते त्या उसाना आणू नको. म्हणून काय सांगतोय, स्वप्न पण वासना रुपी बाई आली रे गावात. गावात
झोप सांड उठा उठी आणि पुढे आली बघ या माझीची चिठ्ठी कामात कावा घ्यायचं नसतं तानाजी कोणाला ए आपण घेत नाही कवा काय मागच्या वर्षीच म्हणलं होतं मला खवस पडला निघतो गाडी मी कवाच म्हणलो नाही ही गाडी नको म्हणला लय झाली ती माणसं आमचं पेटवा विनायक ना मी लय आणली ते नंदूची बी 2-3 आहे ती म्हणून गेल्या वर्षी मी म्हणलो तू सर माणसं लय झाली मग नियोजन नवगाई चौघ बई खायच्या तानाजीला सांगितलंय नंदू तर काय ठरलेला हाय प्रक्षाळ्यात आधी दुपारी जेऊन बसतोय कुठं जातोय ते पत्त्याच नाही त्याचा इथून धडाक 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 वाजू एसटीला गाठ घातली सकाळी अरे बाय बापाच्या न चाले काय बहीण भाऊ राहती ठाईच्या ठाई इष्ट मित्र कोणाचे रे भाई म्हणून येतो काकुलती धरा सत्य संगती एका जनार्दनी दादा मीच करतो तुम्हाला विनंती कलाकार खरोखर सर ही बाई आणि आमचे तानाजी आमच्या भागात खरोखर त्या तुळजापूर उस्मानाबाद ही 2 कलाकार उत्कृष्ट आहेत हो आवाजाचा कंटाळ आणि पंढरपुरात बाबासाहेब देशमुख जन्मले होते त्यांनी सांगितलं मी मेल्यावर माझा कंठ तुलाच घे हाना शालूत हाना माझा आवाज म्हणतो माझा आवाज तुझ्या आवाजाने मसरी दावी तोड केली अरे कुणी बी होता माझा आवाज कुणी बी राय आपला कुणी कुठं नाद करा अरे आम्ही चांगल्याचा नाद करणारी माणसं आहे खरून झालेल्या माणसाचा कवच करत नाही कुणी बी उठाचं दम द्याचं असं झालं बघ तसं झालं बघ अरे आपली आपली कला सादर करायची आपलं आपलं काय असेल ती घ्यायचं काय नसतो उघडून म्हणतो ना असं आणि मला 200 रुपये बक्षीस दिलं त्या पाहुण्यानं माझा आवाजाचा कंठ मी काय बोललो तर का हा नातं म्हणतो आमच्या जवळच्या पाहुण्याचं नातं लय जवळ आड्या पड्या सांगोला इकडं जवळ तिकडं जवळ पण मोदी खळखळ ही कला मागा सांगितली कला ते चला तर नाही आवाजाचा बादशाह पंढरपूरला बालवाडीचा मोर्चा निघाला बालवाडीचा बायकाचा आता घोषणा द्यायला माणूस पाहिजे घोषणा द्यायला माणूस कोण एका सरनं माहीत झालं आणि सरनं चौकशी केली या तालुक्यात आवाजाचा कोण कडक गडे सरला माहित होतं सर हुशार शाळा शिकवणार केंद्रात जाणार सरला माहित होतं लगेच तानाजीचा नंबर दिला मॅडमला मॅडम हे असाचा फोन लावा मॅडम फोन लावला तानाजी मध्ये का हा आवाजाला हा आवाज लय आपणाला कुठे बी असू द्या आपण गोष्टीला तयार आहो म्हणला ही तानाजी फी किती आपली 3,500-4 हजार रुपये फी आहे किती 4,000 3,500 रुपये फी आहे आपला आवाजाचा बादशाह आहे मग आता हे ना आवाजाचा बादशाह आहे पहिला काय म्हणत होत्या पगारवाढ झालीच पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे एवढं जाणाराचं हे ना माग घोषणा बाया माग म्हणायच्या मग हे ना नरड्याला कोरड पडड नडरा आरडर नरड्याला काय तर होईल म्हणून छत्रपती शिवाजी चौकातनं कलेक्टरकडे जायचं का नाही हे ना बोळा बोळाने काढला मोर्चा शॉर्टकट काढला बोळा बोळाने पगारवाढ झालीच पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे असं म्हणत म्हणत बाया माग मनाच्या ही मोहरा आरडाचा असा MIDC घुसला कलेक्टर ऑफिस कड ही खड्ड्यात वरनं एक केळं गाड्या घेऊन येत केळ विकत आलतो ढकलत गाडा असतं म्हातार होतं माझ्यासारखंच वय गा असं ना म्हातार होतं ती गाडं तिकडून ढकलत जाते ती काय म्हणायचं ही काय म्हणायचा पगारवाढ झालीच पाहिजे आमच्या मागणी मान्य झाल्याच पाहिजे ती म्हातार काय म्हणायचं घ्या केळं घ्या केळं त्याची हात आवाज आला कुणाला शिकवलं तर तानाजी तसं दमात घेऊन
आ? स्वप्न पडेल ग काल अंबाबाई लय झालं जीवन. नचाले काय बघ बहीण भाऊ राहती ठाईच्या ठाई आरस्याची बायको पुशेला काही इष्ट मित्र कोणाचे रे बाई म्हणून येतो काकुलती धरा धरा सत्य संगती एका जनार्दनी दादा मीच करतो तुम्हाला विनंती. चांगलाच कार्यक्रम व्हावा कारण मी काहीतरी एखादा शब्द बोलायचा मला नंदून बोलायचं बहीण त्यांना बोलायचं एवढं पब्लिक बसले सुशिक्षित गाव आहे सर्व्हिसला लोक आहे ती पुण्यावरनं लोक आहे ती बघ त्या तुकाराम बीच साठी कैलासाची मंडळबाई आप्पा आयवळे त्यांचे चिरंजीव महादेव आप्पा आयवळे यांच्याकडून ही मट्टा वाटप आहे. असलं काय येत नाही तुला केला बा. आणि इकडे बघ काय कैलासाची लक्ष्मण बापू पारशे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सोपान लक्ष्मण पारशे यांनी सुद्धा मट्टा सोमनाथ यांनी सुद्धा अजोग आहे काय मट्टा म्हणजे लय अवघड आहे लय सामान गोळा करावं लागते. येणाऱ्याला किती बी प्यावच वाटते उन्हाचं व ही पेला नाही मी पेतच नाही. खरोखर माझ्यावर कायम प्रेम करणारे आमचे दामोतात्या हातेकर यांनी जवळा कोळा यांनी या चाललेल्या भारुडासाठी 501 रुपये बक्षीस दिलाय. धन्यवाद. आणि त्यांचे चिरंजीव अजित यांनी सुद्धा 101 रुपये बक्षीस दिलाय. धन्यवाद धन्यवाद. कारण तुम्ही असं जर देत राहिला तर कार्यक्रम ही करते सर नाहीतर ही लय हुशार आहे वर. आता सांगितलं तुम्हाला आवाजाचा कंठ. बघा सांगितले खवसपूर गाव आहे हुशार गाव आहे. मित्र करूला काय बोललो का सर एक शब्द मी बोलू नाही मावशीला बोलू नाही ह्याला मी पण बोलू नाही. त्यांनी दोघांनी माझ्या मागे सुरू केलं की बिचार काय मला बोललं नाही थोडं थोडं बोललंय ते काय जास्त बोललं नाही बरं का. कसा महाराज माणसाने सर्व शिकाव सर पण भावडो शिकवली. कारण का बहडवाली गवा काय बोलते सांगता येत नाही. त्याला पाठ करावं लागते घटवावं लागते दुधासारखं गाठवावं लागते या समाजाला पटवावं लागते या समाजाला पटवून पुन्हा निर्णयात एखादं कटवावं लागते. तुम्ही म्हणणार मग कार्यक्रम चांगला झाला त्याला नाचाही नाही बोलाही नाही ना हवा चालली कोणी गेल्या कोणीकडे किती बोलायला लागल्या. माझ्या बायकोनं पहिल्यांदा घातलं ऑपरेशन केलं अरे कपाळी गंध खरं बोलायचं बंद पण किती खोटं बोलावं याचं काम कसं मेरा देश महान सारी दुनिया बेईमान मेरा देश महान सारी दुनिया बेईमान फिर भी मेरा देश महान दिसल ती गबाळहान. धरणातलं खाल्लं पदार्थातलं खाल्लं गगरीतलं खाल्लं सणासमधलं बी खाल्लं त्यात जातीनं
चंदनाच्या लाकडाची सर येईल का या बाबाच्या लाकडाला? अहो चंदनाच्या लाकडाची सर येईल का या बाबाच्या लाकडाला? या तानाजीची सर येईल का या महलच्या माकडाला? याची उंची किती आहे, माझी उंची किती आहे, माझं गाणं कोणीकडे आहे? तुम्ही फक्त ओळखा, मला पैसे देऊ नका, मी पैशावरला गडी नव्हतं. तुमच्या शब्दावर आलेला शब्दावर तुमच्या सर 1,00,000 तुमचा शब्द आहे. अहो अगोदर आपलं घर सुधारावं, मग तालुक्याचा विचार करावा, तालुका सुधारावा, मग जिल्ह्याचा विचार करावा, जिल्हा सुधारावा, मग मुंबई राजधानी याचा विचार करावा. त्याच्या घरचं मीटर काढून नेले तरी मला लाट बसवायला सांगायला लागला. आणि ही बाय आहे बाय. शेतात एवढं मारू नका, ही फळ काय तमाशाला नव्हतं, ही भावडाचं मैदान आहे. म्हणून आनंद झाला माझ्या मनाला, अरे बऱ्याच हिंसाने घावलाई रे. आता सांगितलंय एकच फळ, पण वातावरण काय? जगण्याच्या एक नंबर झाडाला साग म्हणतात, विषारी जातीला नाग म्हणतात, तानाजी मधल्याला आवाजाला डॉग म्हणतात. पण डॉग मास्तर डॉग म्हण, डॉग. मावशी तुम्हाला तर काय बोललोच नव्हतो. किती मावशी बोलले, बर कोणाला बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं ही बी कळलं पाहिजे. आपला जीव नाकात आलाय, नाकात जीव आलाय, नाकात अशी तब्येत पाहिजे. खाऊन खायला कुठलं घरी काय, अर्धी भाकर अर्धी भाकर तब्येत राहायची, बोलून गेली पाक. आम्हाला करून बोलते, पण बोलते कोणाला? माझं गाव कुठं आहे? पंढरपूर तालुक्यात गाव आहे. पंढरपूर माझा तालुका आहे. 4 लाख, 5 लाख, 10 लाख असा वारीचा सोहळा भरतोय. मावशानो त्या सोहळ्यामध्ये पांडुरंगाला भारी लागते दर्शन घ्यायसाठी. सर एकीकडे महिलांची बारी असती, एकीकडे पुरुषांची बारी असती. एका महिलेच्या काकीला लहान मूल होतं, त्याला लागली संडास. लांब जेव्हा बारी जाते, जवळ बसवा तर वास येतोय, म्हणून जवळच संडासला बसवलं. मावशी दूध आम्हाला देऊ नका, जवळ संडासला बसवलं, त्याचा यायला लागला वास. सर मी काय केलं, एक 10 रुपये हार घेतला, त्याच्यावर तुरून टाकला, लोक पैसे टाकायला लागली. देवाला म्हणजे आपल्या भागात पायसारखा असला, लय मोठा देवाला आहे, लय मोठा देवाला आहे. कोण 100, कोण 50, कोण 200, कोण 1000, कोण 2000. ढेगारा लागला पैशाला. वरलं पैसे घेतलं ते दिनकरा अवताड्यानं. वरलं पैसे घेतलं. आता वर एवढं पैसे तेव्हा खाली किती असेल वाटले जा त्या बायला. मला किती बोलायला येईल त्याचं माप लागणार नाही. 20 वर्षाला मी कलाकार आता 2 धाव येतात. आनंद झाला माझ्या मनाला, आला बऱ्याच दिवसाने घावलाई रे. तुझ्या बापाला सोडणार नाही, माझ्या गळाला लागलाय रे. क्या बात आहे, काय नाकीट आहे, काय ठोपे आहे, काय शेरत आहे. दिसतो घरी कसा गोल गोल घुमूट. जरा टाळ्या वाजवा, गावच्या टाळ्या वाजवा, गावसाठी कुणाला टाळ्या वाजवा. कसं वाजवायला लागलं या, दिसतंय कसं बघा त्याचं डोळं, त्याचं गाल कसं दिसतं, हरणासारखं डोळं, पूर्ण केस पाहून माणूस म्हणतो ये रे बाळ एक पप्पी दे. हीच बाळ 80 वर्षात होऊ द्या. त्या बसलेल्या मामावनी शांडोवाला जेव्हा आजोबा कोण मुक्का द्या म्हणलं का,
त्याला बैल लहान असावं लागतं. कवा बसला मला कोण ठावाय आताच बसलाय का? आवाज हर माय बाप जहार, आवाज हर माय बाप जहार, पाटील पांडे जहार, देशमुख देसाई जहार, काजी सरदार कोंडून राखणे किती माय बाप, उघडा उघडा तुमच्या नेत्राची भ्रम करारे, तुमच्या इमारतीचे लाकडे राममाळ होती किती माय बाप. तुकाराम महाराजांच्या निमित्त कार्यक्रम आहे सर. तुकाराम महाराजांचं नाव करावं लागतं. मसराई आगंदरीन गावची आगंदरीन मसराई भावना कला करावी नाही ती. काय तर देवानी काय सांगितलं पाहिजे. एवढा समाज हुशार आहे. कौसपूर गाव आहे, पैलवानचं गाव आहे, मला माहित आहे. तुकाराम 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 सचिन वाघमारे हुशार. तुला जोड नाही या महाराष्ट्रामध्ये. कवा बसला कवा काटा काढला तुलाच कळतोय ही वागा. तानाजी मग बोलतोय आवाज हर माय बाप जहार, पाटील पांडे जहार, देशमुख देसाई जहार, काजी सरदार कोंडून राखणे किती माय बाप, उघडा उघडा तुमच्या नेत्राची भ्रम करारे. कसा आहे सर? आशिया खंडात, भारत देशात, महाराष्ट्रात सोलापूर माझा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हा तालुका, पुळजवाडी माझं गाव, पुळजवाडी माझं गाव. येऊ द्या. थोडं थोडं येऊ द्या, लय बी नको. म्हणजे रंगतात ते कार्यक्रम. दामो हातेकर त्यांच्या मनाला आनंद वाटून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 51 रुपये बक्षीस दिलंय. त्यांचं मी मनापूर्वक आभारी आहे. आले किती गेले किती निवडून आणि अंबर, आले किती गेले किती निवडून आणि अंबर, दामो हातेकरानं बक्षीस दिलं 1 नंबर. असं बोलल्याशिवाय पैसे निघत नाही तर त्याशिवाय रुपये येत नाही. तुम्ही का बसला मग आम्ही का बसलो. येऊ द्या. थांबा थांबा. आनंद 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 शंकर आयवळे त्यांच्या मनाला मन वाटून 51 रुपये बक्षीस दिलं. त्यांचं मी मनपूर्वक आभार आहे. आशिया खंडात, भारत देशात, महाराष्ट्रात सोलापूर माझा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हा तालुका, पुळजवाडी माझं गाव, पुळजवाडी माझं गाव, तानाजी मध्ये माझं नाव. ज्याने भावडं शिकवली त्याचं 4 शेक नाव. गुरु करा बाळकट खुरी धरून म्हणत
आगीजा मी बगीजा मी लेकिन बंदार माझ्या तुकाराम महाराजांचं नाव मेरी दिल की अंध. मी होतो मळ्यात माझी नजर गेली आकाशात माझ्या तुकाराम महाराजांचं नाव साऱ्या भारताच्या नकाशात. इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय सिटी. इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय सिटी आणि पांडुरंग इज माय पापड. 100 गेलं, खाली राहिलं शून्य आणि पंचमच्या सुरामध्ये गायला भाऊ लागतं पुण्य. त्याशिवाय गाणं नाही महाराज. गाणं सुरामध्ये असावं, नाही तो सुर गया तो नूर गया, चाल गया तो बाल गया, नाही तो रेल्वे स्टेशन का हमाल हो गया. हमाली केली बरेपरी भजन नको आहे. पहिला मंडळ गाणी म्हणते त्या जात्यावरलं त्यांचं गाणं सुरामध्ये असतं. गाणं गोड लागतं, की सुरामध्ये गाणं असावं. कसं महिलाचं गाणं आहे. महिलानो तुमचं गाणं कसं आहे. निंबोनीच्या झाडाखाली भाऊ माझा गदारू काढी, पुण्या बेगानं केली साडी आणि दोरी साडी. असं काय तर लागतंय. हिने मला बोलायचं, त्याने मला बोलायचं, हे असंच चालायचं. लय बोलू नका उगच काय तर, असं माझं म्हणणं आहे. आकाबाई सावकारी न मोठी कायापूर नगरी केली तिनं तर खोटी. कधी मधी माझ्या धन्याच्या घरा येत जातीची माय बाप जावा या शिवाडी तुपलई. मला म्हणती उरलंच नाही घर बुडाले ह्याच पायी. प्रत्यक्ष बाही मीच जिजी माय बाप. सकाळ कुणी जाऊ नका मागील बाकी ठेवू नका. एक ना एक हाक ना हाक धक्का तुम्हावर बसेल तिजी माय बाप. एका जनार्दनी माय बाप नका जाऊ तुम्ही गर्वे. मारी तांग होईल हिरवे सांगतो बळवे किजी माय बाप. म्हणून महाराज याच्यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा. मला सांगितलं आमच्या ताईनं आंबेडकर महाराजांची कीर्ती अमर आहे. छत्रपती राजे शिवाजी महाराज त्यांची कीर्ती अमर आहे. अहिल्याबाई होळकर त्यांची कीर्ती अमर आहे. तुकोबा राया त्यांची कीर्ती अमर आहे. म्हणून माणूस मरावा पण कीर्तिरूपी उरावा. आज नामदेव रायाची कीर्ती अमर आहे. म्हणून महाराज श्री जगदंबे नमन तुझा आंबेकर न प्रारंभे तपावर थापटून तुला साहेबांच्या बरोबर शिवाजी महाराज आले. सगळ्यांना रंगा नाश बंद झाला. अभिनमन साधू संत
गणपती चांगला पाहिजे फिरवी पाट्याला फिरवी पाट्याला फिरवी पाट्याला आता मध्ये ठरलं कारवाडीला सोन्यावरती वारी करणारा देवाला लागलं ना आजीला सागरची शाजीराजाला तिच्या हाती तावलेली भावती राष्ट्राला उतारी एक वेळा भावाला विसरा एक वेळा मित्राला विसरा प्रजापती राजा छत्रपती राजा शिवाजी महाराजांना विसरू नका नाता ऐवळे त्यांच्या मनाला वाटून फुलणार फुलाची टाकली म्हणून माझ्या स्वरासाठी माझ्या कलेसाठी माझ्या पवाऱ्यासाठी 100 रुपये बक्षीस दिलं त्यात मी मनपूर्वक आभार आहे शिवनेरीचा पाळणा बांधिला पाळणा बांधिला पाळणा बांधिला पाळणा बांधिला शिवनेरीचा पाळणा बांधिला जिजाबाई हल्ली पाळण्याला बाळझोपी तुझे जागा झाला जिजाबाई घेतल्याला बाळाने नाव सांगा भाऊजी गणेश नवगिरे त्यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या पवाऱ्यासाठी 101 रुपये बक्षीस दिले त्यांचे मी मनपूर्वक आभार आहे सोमनाथ पारशे या पण भावी भक्ताने माझ्या स्वराचं कौतुक करून 101 रुपये बक्षीस दिले त्यांचे मी मनपूर्वक आभार आहे एका जनार्दनी मायबाप नका जाऊ तुम्ही गरडे सांग तू रे तुझी माई बाप आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजाला तत्वागाचे बोलावे माझ्या संभाजी राजाला सुरात भारूड म्हणाव तालात भारूड म्हणाव पंढरपूरच्या पोराला खवसपूर गावामध्ये भारूड म्हणाव तिथं भारूड म्हणाव कुळगवाडीच्या पोराला क्षमा मागून बोलते उतरले झोपी जाऊ नका म्हणा सगळे म्हणायचं माझ्या पाठीमाग महिला मंडळ जागवा
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। आवर्जून म्हणावं तुम्ही, कारण अंतिम वेळेच्या टायमाला रामच आपल्या तुमच्या आमच्या सोबत येणार आहे मायबापानं. बाकीचं सगळं हितच राहणार आहे आणि आपल्या सोबत कोण येणार आहे? राम येणार आहे. म्हणून मोकळ्या हातानं तुम्ही भजन करा. मी जर भजन कर म्हणलं तर हात असलं तर ऐका, कार्यक्रम करणाऱ्यापेक्षा ऐकणारे तज्ञ असतात. आमचे दिनकर महाराज मला म्हणले की बाई मराया झाली असं त्यांचं म्हणणं आले. मी माझी चूक मी झापून ठेवीत नाहो आणि झापून ठेवलेलं राहत नसतं. वय झालेला आहे, जागरण व्हायला लागलेला आहे. आता दिवसांदिवस आपला थेंब रक्ताचा कमी व्हायला लागलेला आहे. तरुण पण इना झालंय, मी माझी चूक झापूनच ठेवत नाव. होय काय सांगितलं? काय नर 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 स्वप्न पडत मला काल, स्वप्न पडलं मला काल, पावसाने केलं माझं हाल. पावसाने केलं हाल म्हणजे काय नाही. तुम्ही तज्ञ आहात. ओल असल्याशिवाय अंकुर उगवल, ओल लागती का नाही? अंकुर उगवण्यासाठी ओल लागती आहे. पावसानं हाल केलं, अतिवृष्टी झाली, निसर्ग आहे. वला दुष्काळ चालतो पण कोरडा दुष्काळ चालत नाही, एवढं लक्षात ठेवा. ये तानाजी काय गाणं तर म्हणतो, ये इकडे ये. कसलं सुंदर गाणं म्हणलं. काय लिंबोनीच्या झाडा खाली बाहू माझा गदारू काढी. तुम्हाला माहित नाही त्याच्यातलाच हाल, ही त्याच्यातलाच हाय म्हणून तरी गाणं गातोय. महिला मंडळ आमच्या ती गाणंच गात नाही. त्या आमच्या महिला मंडळ गाणं काय म्हणते? त्या सुंदर माझे जाते गे फिरते बहु गे गोव्या गाऊ कौतुके.
संपला. ह्याची आरती झाली, ह्याची आरती झाली, कारण पवाडा संपला, ह्याची हवा गेली. या तानाजी तिकडे बसू नका, या. कुणाला थोड कुण्या बाळात शिरलाय ती. पांडुरंग यादव, ऐका मायबापानं, धन असल, लक्ष्मी असल, आपल्या आपल्या प्रारब्धानं जेवढी आपल्या नशिबात आहे तेवढीच येते. उगा पैशासाठी येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणायचं नाही. मर्यादेनं कार्यक्रम करायचा, इज्जतीनं करायचा. आपल्या जी नशिबात आहे तीच येत असते. मागून लक्ष्मी टिकत नसते, मागून कधीच लक्ष्मी टिकत नसते. लक्ष्मीनं कष्टानं यावा आणि तीच लक्ष्मी टिकते आहे. पापाची लक्ष्मी कधी टिकत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी दगा देत नाही. एवढं सत्य आहे. मुळाचं पाणी लय बोलायला लागली ती दोघं बी. कल्लोळाचं पाणी कशाला ढवळलं तुळजापूरच्या आईला. भारुडातला मला एकच म्हणायचंय, पदवी ही मागून भेटत नसते. पदवी भेटते का बाबा मागून? पदवी कधीच मागून भेटत नसते. भीक मागायची ना. भीक कोणची मागायची? होईन विकारी पंढरीचा वारकरी. पदवी कधीच मागून भेटत नसती. पदवीसाठी हाडाचं कष्ट करावं लागत, रक्तामासाचं कष्ट करावं लागतं आणि पदवी ही भगवंतानं कीर्ती द्यावी लागते. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणसाकडे काय असावं? मी बडा मी बडा मी बडा. बघा राजा रावण सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. विजय ऐवळे या सद्भक्तांनी चाललेल्या नामाचं कौतुक करून 51 रुपये दिलेत. नाथांचा माऊलींचा आशीर्वाद असो. धन्यवाद. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची राजा रावण. किती मनचील घोडे न हाती याची क्षणात होते माती. रावण मेला लंका जळाली तशीचा पुली गती. सगळं जग जिंकलं होतं सिकंदरावाच्या राजाना. सगळं जग जिंकलं होतं सिकंदर नावाच्या राजानं रिकाम्या हाताने गेला. रिकाम्या हाताने गेला हे जग. धृतराष्ट्र साम्राज्याचा राज्य होता. अरण्य संतोष आयवळे, शंकर आयवळे या दोघांनी मिळून चाललेल्या नामात शेखर आयवळे या दोघांनी मिळून चाललेल्या भारुडाचं कौतुक करून 51 रुपये दिलेत. नाथांचा माऊलींचा आशीर्वाद असो. जगाचा साम्राज्य होता धृतराष्ट्र. ऐका, मनाचं कान करून भारुड ऐका. जगाचं साम्राज्य होता धृतराष्ट्र. अरण्यात कुत्र्यासारखा जळून खाक झाला. ज्या तुकोबारायला हातरायला फटकत होत नव्हतं त्या तुकोबारायला जगाचा बाप आज वैकुंठ गमन आहे.
धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म. प्रेम असावं माय बापानं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान माय बापाचं, प्रेम असावं. म्हणून कसं झालं या प्रथमित तलावर तुम्हाला सांगते इथं काय झालंय सांग का. मी बारा हाय ती कशातली हौशा नवशा गावच्याचा भरला बाजार. हौशा नवशा गावच्याचा भरला बाजार आणि दारू पिऊन आता तरी पुढे हाची उपदेश. साळूबाई आईवळे, साळूबाई भोसले या सद्भक्तांनी चाललेल्या नामाचा कौतुक करून 51 रुपये दिलेत. नाथांचा माऊलींचा आशीर्वाद असो. ऐका माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. किंवा माझी माऊली म्हणते आता 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 शब्द किती महत्वाचा आहे. मागे केले पाहू नका पुढे जमीन आहे हे तुका. आता शब्द किती महत्वाचा आहे महिला मंडळ. बोलू नका. ऐका केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशे किती. जगाचा बाप सीतेचा नवरा प्रभू रामचंद्र सगळ्या जगाचा बाप आणि सीतेचा नवरा. ज्या टायमाला रावण सीतेचं हरण करीत होता त्या टायमाला कोण होता. कुणी नव्हतं. होता तो लक्ष्मण सुद्धा गेलेला होता. 4 मुलं होती दशरथ राजाला. अंतिम वेळेच्या टायमाला कोण होतं. कुणी नव्हतं. 5 रक्षक होते द्रौपदीला. किती 5 नवर होता द्रौपदीला. सभा मंडप गच्च भरला होता. वस्त्र हरणाच्या टायमाला कोण होतं. कुणी नव्हतं. माझ्या अभिमान्यूवर प्रेम करणारे सर्वच होते. चक्रव्यूहातून करताना कुणी सुद्धा नव्हतं. कोणच नसतं फक्त कर्म असतं. तेवढं कोणच नसतं फक्त कर्म असतं. म्हणून कर्म ही चांगलं करावं. हौशा नवशा गावशाचा भरला बाजार गावच्या दादा होतो बेदार. हौशाने बाजार केला आनंद लगर. नवशाने कोंबडी आणली 4. गौशान मार खाल्ला पोटभर. कुठे गेला इथं बसलोय. महिला मंडळ बाजाराला कधी लवकर जात नाही. कधीच लवकर जात नाही. बाजारला 5च्या नंतर जातय. गेले गेले 50ची टाकतय आणि बाजार करीत फिरतय. बिलबिल झालेली टमाटी सुरकुत्या पडलेली बटाटी मोडालेलं कांदा मकाच्या पिठाचं बसत रगलेलं पाव बटर किडकी वांगी देठातून सुटलेली केळ बिगर बांधाच्या पिशवीत घालतय. हा हाय कसला रात्री झोपना सकाळी उठना. अहो रात्री झोपना सकाळी उठना. त्याव बाई मेल्याची
मोठा भरलाय हौशे नवशे गौशे संसार नगरी बाजार भरला काम क्रोध लोभयाचे गिराईक पायी यात सुख नाही दादा त्यात सुख नाही या हट्टाचे सुख कोठे नाही या हट्टाची तोर तोर मेले नारद शुक भीष्म मगले अनिक संती बाजार पाहिला व्यर्थ जाणून निराश भाविला या बाजारी सुख नाही भाई या बाजारात सुख नाही असे माझे ज्ञानोबा राय म्हणतात लटिका व्यवहार सर्व संसार या बाजारात सुख नाही या बाजारी सुख नाही बाई माझे माझे म्हणून ओझे बाई एका जनार्दनी संसार लटका संता संगा वाचोनी नव्हे सुटका तानाजी आपल्याला मान बी नको आहे आणि अपमान बी नको आहे नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी मानाची पण गरज नाही आणि अपमानाची सुद्धा गरज नाही तोच माणूस सुखी आहे मी बडा मी बडा मी बडा मी काढून टाकण्यासाठी तरी ब्रह्मरसाची ताट वाढून ठेवलेली ती कोण बडा नाही एक देव बडा दुसरे संत बडे बाकीचं कोण सुद्धा बडा नाही एक देव दुसरे संत आणि त्याच संतांना या शेतकऱ्याचं कर्ज मुक्त कुणी केलं असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायनं काय केलं जयाने घातली मुक्तीची पहा गाणाऱ्यापेक्षा ऐकणारे श्रेष्ठ आहे ते चाललाय भारूडकर काय कार्यक्रम चाललाय काय महाराजांनी मध्येच पोवाडा घेतला भारूडाचा कार्यक्रम आहे हात जोडून सांगतो तुम्हाला अभंग मध्ये घालू नका ऐकणारे श्रेष्ठ आहेत मनाला येईल ती काही करू नका कार्यक्रम भरलाय पुन्हा पाडायचा प्रयत्न करू नका तुम्हाला पाया पडून सांगतोय चाललेली लिंक धरा एक कोणतर आडवाटणी चालल्यावर त्याच्या मागे जाऊ नका व्यवस्थित कार्यक्रम पार पाडा तुम्हीच सांगताय ताई पोवाडा झाला की त्याचा कार्यक्रम संपला असू द्या एखाद्याला येत नसेल त्यानं जर नाही आलं तर त्याचा विचार करू नका पण तुम्ही तर लिंक सोडू नका बंधू आपण दोघंच म्हणूया तुम्हाला मला समजू नको हा चला 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 नंदू माई. हेच होते माझ्या मना बरे केले नारायणा हेच होते माझ्या मना बरे केले नारायणा महाराज मॅडमने सांगितलं होतं लहानपणा देगा देवा तुमचं माझंच व्हायचंय ना हात जोडून सांगतो सर फक्त जोडीवरच काढू नका जोडीवरच काढू नका एकदा लिंक धरलेली फक्त सोडू देऊ नका ज्याची तुटन कापड काढायची त्यानं लोटांगण घ्यायचं सांगता गाता काढायचा समोर ठेवायचा कापड काढायचं
पाहिजे ज्याचं हिंमत नसेल त्यानं कापडच काढायचं हो दे तुझं माझं काय व्हायचं धार हो दे थांबण्या जोहार माय बाप जोहार म्हणा म्हणा हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हा तुम्हाला जी काय येतं ते तुमचं हा हा ठीक आहे चला म्हणा हा हा चल चल होती चल हा हो जोहार माय बाप जोहार मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला मी कोणाला डवचत नाही सर आणि जर मला डवचला तर जीव गेल्याची सोडत नाही जोहार माय बाप जोहार आहो जोहार हे बघा खाली बसून काय बोलू नका माईक ताब्यात आल्यावर काय बोलायची बोलायची खाली बसून काय बोलायचं नाही माईक ताब्यात आल्यावर काय बोलायचं तुला काय बोलायचं जोहार ते? माय बाप जोहार आहो जोहार माय बाप जोहार मी 6 चाकर ठेविले त्याने माझं बळेवर तिता वहिले त्याने गांझिले माझला बळेन अन्याय नसता की जे माय बाप तुम्ही एकत्र झाला माझे घर मोडावयाचा मनसुबा केला जर माझी गती असेल त्या धन्याला तरच माझला ठेवील की जे माय बाप तुम्ही अवघे साधू संत जन तुम्ही अवघे साधू संत जन रूपी मिळाला परिपूर्ण म्हणून माझे हे आनंद तुम्ही का करता की जी माय बाप एका जनार्दनी म्हणे देवा ऐक्याचा संग नसावा आणि जन्म स्मरणाचा ठेवा आता पुरेपुरी की जी माय बाप जातीवरली गाणी म्हणायला आलो ना आपण मर्दानी भाव म्हणायला आलो मर्दानी भाव मॅडमने सांगितलं जातीवरली गाणी म्हणायची नाही ती भारूड म्हणायचं भारूड असेल जर रक्त पारखी धैर्य माझ्या सामन्याला धैर्य माझ्या सामन्याला सामना कार्य सोडे शाहिरी बंद करा भारुडाला आलो आपण भारुडाला मी इथं पवन म्हणालो नाही म्हणून 6 चाकर ठेविले त्याने माझं बळेवरती वहिले त्याने गांधीले माझला बळेन अन्याय नसता की जी मायबाप तुम्ही अवघे एकत्र झाला माझे घर मोडावयाचा मनसुबा केला जर माझी आगती असेल त्या धन्याला तरच माझला ठेविले की जे मायबाप तुम्ही अवघे साधू संत जन रूपी मिळाला परिपूर्ण म्हणून माझे हेळन का करता की जी मायबाप एका जनार्दनी म्हणे देवा अनायुष्येचा संग नसावा धैर्य माझ्या